दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणातील ताकदवान नेते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशातच भाजपनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे। काय आहे नेमकं हे सगळं प्रकरण तुम्हीच बघा। कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेत मोठा भूकंप। ठाकरेंचा बडा नेता भाजपच्या वाटेवर। ठाकरेंचा ताकदवान शिलेदार वळवण्यात भाजपला यश। ठाकरेंच्या शिवसेनेचे ताकदवान नेते आणि लांजा लाजापूरचे माजी आमदार राजन साहेबी भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे। इतकंच नाही तर भाजपच्या शिर्डीतल्या 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात ते प्रवेश करतील अशी बातमीही वाऱ्यासारखी पसरली आहे। या निमित्तानं कोकणात ठाकरेंचा सुपडा साफ होणार हे वावटळ उठलेलं असताना तिथं राजन साहेबी यांनी या साऱ्या चर्चा म्हणजे निवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलंय आणि पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविरामच दिलाय। मी निष्ठावंत सैनिक आहे, बाळासाहेबांचा सैनिक आहे आणि बाळासाहेबांचाच सैनिक राहणार, या संदर्भात मनात कुठलीही शंका नाही असं राजन साहेबी छाती ठोकपणे सांगतायत। जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत। या बाबतीमध्ये याच्या आधी सुद्धा अनेकदा चर्चा झाली। मी आता माझ्या मतदारसंघामध्ये रोजच्या कार्यपद्धतीतून जात आहे। त्या ठिकाणी माझे अनेक पदाधिकारी भेटतील, माझी चर्चा करतील आणि ह्या आजच्या असलेल्या तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून जे तुमच्या लोकांपर्यंत संदेश पोहोचलेला आहे त्या बाबतीमध्ये माझे पदाधिकारी मतदारांशी संपर्क साधतील आणि त्या दृष्टीने नक्की मी भविष्यामध्ये मार्गक्रमण करेन अशा तऱ्हेच्या माझ्या भावना आहेत। दुसरीकडे आम्ही कुठं म्हटलं साहेबी आमच्याकडे येत आहेत म्हणून? सध्या आमच्याकडे इतकी गर्दी झाल्यानं कुणाला घेणं अवघड आहे असं भाजपचे नेते आणि मंत्री महोदय गिरीश महाजनांचं म्हणणं आहे। पण आम्ही कुठे म्हटलं ते आमच्याकडे येतात म्हणून? आमच्याकडे आता एवढी गर्दी आहे, आमच्याकडे आता कोणाला घ्यायचं कोणाला आम्ही, हा प्रश्न आमच्या पुढे आहे। आम्ही कुठे त्यांना म्हटलं, चर्चा कोणी करत असेल तर ते त्यांना विचारा, पण आम्ही कुठे राजन साळवींना कुठे म्हटलं नाही भाजपमध्ये या म्हणून, आणि आमच्याकडे अशी तेवढी जागा पण नाही आता। राजन साहेबी हे कट्टर शिवसैनिक आहेत। साहेबी यांना गेल्या 2.5 वर्षात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलंय। राजन साहेबी यांना एसीबी आणि ईडीच्या कारवाईलाही सामोरं जावं लागलं। तपास यंत्रणांकडून त्यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या, पण तपास यंत्रणांच्या तपासाला सामोरं जात ते खचले नाही। त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागे अतिशय खमकेपणानं साथ दिली आहे। पण अलीकडे राज्याचं राजकारण आणि राजकारणाचा इतिहास पाहता जे दिसतं, जे म्हटलं जातं त्याच्या अगदी विरोधात घडताना महाराष्ट्रानं अनुभवलंय। त्यामुळे तुर्तास तरी राजन साहेबी यांनी या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी आगामी काळात कोकणात राजकीय शिमगा रंगणार नाही याची शाश्वती आता तरी देणं निव्वळ अशक्य आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।